गुड आफ्टरनून. मी डॉक्टर नीलम छंगानी, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आपले सर्वांचे स्वागत करते. बी ए भाग 3 सेमिस्टर 5 आपला विषय आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि या विषयाअंतर्गत आपण तिसऱ्या युनिटला 2 दिवसापासून सुरुवात केली आहे. यामध्ये आपण उद्योगासंबंधी चर्चा करणार आहोत आणि 1991चं औद्योगिक धोरण याविषयी आपण चर्चा केलेली आहे. यानंतरचा जो तुम्हाला अभ्यासाचा घटक आहे तो आहे या तिसऱ्या घटकाच्या अंतर्गत लघु उद्योग, महत्त्व, समस्या आणि उपाय. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की पहा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत दाखवलेले, हे उद्योग बरेचसे आता आधुनिक काळामध्ये बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा चालवले जातात. परंतु लघु उद्योग म्हणजे काय, आपल्याला कोणत्या उद्योगांना आपण लघु उद्योग म्हणावं आणि लघु उद्योगाच्या समस्या कोणत्या ह्याविषयी आपण चर्चा करू. परंतु आज आपण सविस्तरपणे लघु उद्योग म्हणजे काय हे समजून घेऊया आणि कुटीर उद्योग आणि लघु उद्योग यामध्ये कशा प्रकारे फरक करावा याचासुद्धा चर्चा करूया. तर लघु उद्योगाच्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल, देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी आणि त्या अर्थव्यवस्थेला स्वयंपूर्ण करण्यासाठी तसेच औद्योगिकदृष्ट्या देशाची प्रगती करण्यासाठी प्रामुख्याने लघु उद्योगाची गरज असते. आणि हे लघु उद्योग म्हणजे छोट्या छोट्या प्रमाणामध्ये सुरू करून कुशल अकुशल लोकांना त्याच्यात रोजगारासाठी सहभागी करावे, जेणेकरून प्रत्येक घटकाला काम मिळेल आणि उत्पन्नाचे स्रोत वाढवता येतील. यासाठी प्रामुख्याने लघु उद्योग हे महत्त्वाचे ठरतात. देशाची अर्थव्यवस्था, औद्योगिक विकास आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला सुदृढ करून तिचा स्वयंपूर्ण पद्धतीने विकास करण्यासाठी एकूण लोकसंख्येपैकी ज्या काम करणाऱ्या घटकांना काम मिळावं यासाठी लघु उद्योग हे म्हणूनच असे महत्त्वाचे ठरतात. प्रामुख्याने कुशल आणि अकुशल. तर यामध्ये आपल्याला विचारात हे घ्यायचं आहे की असे घटक की ज्यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षणाची गरज नाही, परंतु त्यांना उत्पन्न प्राप्त व्हावे या घटकांचा विचार यात करण्यात आलेला आहे. तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आजही मोठ्या प्रमाणामध्ये लोक उत्पन्नासाठी, रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहेत. तर शेतीबरोबरच उद्योग क्षेत्राला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण शेतात तयार होणारा कच्चा माल याची प्रक्रिया इथे दर्शवलेली आहे पिक्चर स्वरूपामध्ये. इथे जमीन दाखवली, शेतकरी आहे, शेतात काम करत आहेत, नंतर पीक तयार झालं आणि हा जो शेतात तयार झालेला माल आहे हा कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केली जाणारी दळणवळणाची सोय वगैरे या सगळ्या गोष्टी विचारात घ्या. आणि त्यानंतर पहा की हे दोन्ही क्षेत्र म्हणजे शेती आणि उद्योग हे एकमेकावर अवलंबून आहेत. उद्योग हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे कच्च्या मालासाठी. या शेतीत तयार होणारा कच्चा माल आपल्याला उद्योगाच्या स्वरूपात प्रक्रिया रूपाने तयार करून मिळत असतो. म्हणूनच शेती आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांना अर्थव्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. भारताच्या औद्योगिक व आर्थिक व्यवस्थेतील हे दोन्ही क्षेत्र महत्त्वाचे आहेत. भारतातील शेती क्षेत्राखालोखाल लघु उद्योग क्षेत्रातून लोकांना रोजगार पुरवला जातो. म्हणून रोजगाराच्या दृष्टीने, उत्पादन वाढीच्या दृष्टीने, उत्पादनावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने उद्योग क्षेत्र हे महत्त्वाचे ठरते. औद्योगिक क्षेत्रातील एकूण उत्पादनापैकी जवळपास अर्धे उत्पादन औद्योगिक क्षेत्रातील एकूण उत्पादनापैकी जवळपास अर्धे उत्पादन हे लघु उद्योग क्षेत्राकडून केले जाते. म्हणून शेती आणि उद्योग ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता लघु उद्योगामुळे काय प्राप्त होते मोठ्या प्रमाणात, तर स्वयंरोजगाराची संधी, सर्वांच्या हाताला काम हे जे स्वप्न भारतामध्ये पाहिल्या जात आहे याचं बेसिक लघु उद्योगात वाढ आहे. म्हणूनच आत्मनिर्भर भारतामध्ये उद्योगाच्या बाबतीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. लघु उद्योगामुळे स्वयंरोजगारात जास्तीत जास्त संधी मिळते. या क्षेत्रामुळे उद्योगाचं विकेंद्रीकरण होते. आणि प्रामुख्याने पहा लघु उद्योगाच्या बाबतीत काय आहे, तर नैसर्गिक स्थानिक जो परिसर आहे जिथे उद्योगाचं स्थानिकीकरण केलेलं आहे. आपण औद्योगिक धोरण अभ्यासताना पाहिलं स्थानिकीकरण, तर ज्या क्षेत्रात तो उद्योग आहे तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर त्या लघु उद्योगातील
उत्पादन घटकाद्वारे करून घेतला जातो. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये भांडवलाची टंचाई अधिक जाणवते. अतिरिक्त लोकसंख्या, दारिद्र्य, बेकारी व आर्थिक विषमता ह्या समस्या आपल्या देशामध्ये आहे. अतिरिक्त लोकसंख्या आहे, लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे बेरोजगारी आहे आणि त्यातूनच दारिद्र्य निर्माण होते. काम मिळालं नाही तर उत्पन्न कमी होईल, उत्पन्न कमी झालं तर दारिद्र्याला सुरुवात होईल आणि परिणामतः गरीब हे गरीब राहतील आणि श्रीमंत हे श्रीमंत होत जातील आणि आर्थिक विषमतेची दरीसुद्धा वाढेल. तर ह्या घटकांमुळे विकसनशील देशामध्ये भांडवलाची टंचाई ही अधिक मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते. हे तीन प्रश्न जे आहे, दारिद्र्य, बेकारी आणि आर्थिक विषमता, या प्रश्नांचं मूळ हे वाढत्या लोकसंख्येमध्ये आहे आणि या चक्रव्यूहामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही सापडलेली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला उद्योगाचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास घडून आणता यावा म्हणूनच दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासूनच लघु उद्योगाच्या विकासाला आणि लघु उद्योगाला प्राधान्य देऊन त्यानुसार अनेक औद्योगिक धोरणांची आखणी, अंमलबजावणी आणि करण्यात आलेली आहे. याबाबत आपण अभ्यास केलेला आहे. उद्योगाचं वर्गीकरण आपण पाहूया. उद्योग हे किती प्रकारचे असतात? तर प्रामुख्याने उद्योगाचे 3 प्रकार पडतात: मोठे उद्योग, मध्यम उद्योग आणि लघु उद्योग. आता कुटीर उद्योग हा पण जो प्रकार आपण ऐकलेला आहे हा सुद्धा आहे, परंतु तो लघु उद्योगाअंतर्गत येतो. ॲक्च्युली उद्योगाचे 3 प्रकार आहेत: मोठे, मध्यम उद्योग आणि लघु उद्योग. तर या वर्गवारात म्हणजे कोणते उद्योग मोठे उद्योग असावे, कोणते मध्यम असावे यासंबंधी अनेक निकष औद्योगिक धोरणांमध्ये सुचवण्यात आलेले आहेत. त्याची पात्रता ठरवून देण्यात आलेली आहे की कोणते उद्योग मोठे, कोणते मध्यम आणि कोणते लघु. यामध्ये प्रामुख्याने एकूण उत्पादन, उद्योगामध्ये गुंतवलेले भांडवल म्हणजे पैसा, एकूण रोजगार आणि उत्पादित मालाच्या किमती या आधारावर या उद्योगाची वर्गवारी ठरवलेली आहे. तथापि गुंतवलेले भांडवल आणि रोजगार या कसोट्यांना प्रामुख्याने प्राधान्य दिलं जाते. लघु उद्योगाच्या व्याख्यांकडे वळूया आपण. लघु उद्योगाच्या ज्या व्याख्या आहेत यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं म्हणता येईल की बरेचदा लघु उद्योग आणि कुटीर उद्योग यांच्यामध्ये गफलत केली जाते. हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात, परंतु वास्तविकतेत यात फरक आहे. लघु उद्योग म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला 1950 पासून म्हणजे नियोजन काळापासून आजपर्यंतच्या लघु उद्योगाच्या व्याख्या अभ्यासाव्या लागतील, म्हणजेच त्याच्यात झालेले बदल आपल्याला लक्षात येतील. तर ह्या व्याख्या पहा. 1950च्या वित्त आयोगाने व्याख्या केली: ज्या उद्योगात 10 ते 50 कामगार काम करतात, फक्त 10 ते 50 कामगार काम करतात व त्या उद्योगातील भांडवल गुंतवणूक, त्या उद्योगात गुंतवलेला पैसा हा 5 लाखापेक्षा जास्त नसेल, अशा उद्योगांना लघु उद्योग म्हणावे. ही डेफिनेशन कधी 1950मध्ये ग्राह्य धरण्यात आली. कोणी केली? वित्त आयोगाने. काय सांगितलं त्याच्यात की 10 ते 50 कामगार असावे आणि उद्योगातील भांडवल हे 5 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजे 5 लाखापेक्षा कमी. 1966मध्ये देशाची परिस्थिती बदलली. आपल्याला सर्वांना आपण याचा इतिहास पाहिलेला आहे. 1966मध्ये मग उद्योगाची व्याख्या बदलून त्याच्यात काय बदल केला तर त्याच्यामध्ये भांडवलाची मर्यादा ही 7.5 लाखपेक्षा जास्त नसावी असे ठरविण्यात आले. 7.5 लाखापेक्षा जास्त भांडवल नसलेल्या सर्व उद्योगांना लघु उद्योग म्हणावे अशी व्याख्या गुंतवणुकीच्या निकषानुसार करण्यात आली. मग 1975मधील निकषानुसार हे उद्योगामधील भांडवल मर्यादा ही 10 लाखापेक्षा जास्त नसावी, अशा उद्योगांना लघु उद्योग म्हणावे असे ठरविण्यात आले. 1950मध्ये ही भांडवल मर्यादा 5 लाख होती. 1966मध्ये ती 7.5 लाखपर्यंत वाढवण्यात आली आणि 1975मध्ये ती 10 लाखापर्यंत वाढविण्यात आली. अशा प्रकारे 1950 नंतर फक्त मी तुम्हाला सांगितलं की उद्योगाचे जे प्रकार आहेत जे आपण इथे पाहिले, मोठे उद्योग, मध्यम उद्योग आणि लघु उद्योग, आणि यापैकी आपण जे लघु उद्योगचा अभ्यास करत आहोत यामध्ये गुंतविलेल्या भांडवलाच्या आधारावर जी कसोटी लावली की कोणत्या उद्योगाला लघु उद्योग म्हणावं, त्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या मानल्या. गुंतविलेले भांडवल हा आपला पहिला पॉईंट आहे आणि यानुसार जर तुम्ही या व्याख्यांचा अभ्यास केला तर पहिल्या व्याख्येमध्ये दिसते तुम्हाला 5 लाख मर्यादा, दुसऱ्या व्याख्येमध्ये दिसते 7.5 लाख मर्यादा,
तिसऱ्या व्याख्येमध्ये दिसली 10 लाख मर्यादा. यानंतर लघु उद्योगाच्या व्याख्या संपलेल्या नाहीत. 1980च्या औद्योगिक धोरणामध्ये असे म्हटण्यात आले की ज्या उद्योगात 20 लाखपेक्षा जास्त भांडवल नसते, म्हणजे 20पेक्षा कमी, त्या उद्योगांना लघु उद्योग म्हणावे. पहा, भांडवलाची मर्यादा दुपटीने वाढवण्यात आली. 1985मध्ये राज्य शासनाने काय म्हटलं? 1985मध्ये राज्य शासनाने ही मर्यादा 35 लाख रुपयापर्यंत वाढवून घेतली. राज्य शासनाची व्याख्या आहे ही. आणि 1991चं जे औद्योगिक धोरण आहे, जे आपल्याला अभ्यासासाठी आहे, त्या औद्योगिक धोरणामध्ये असे नमूद करण्यात आले की ज्या उद्योगात 60 लाखापेक्षा जास्त भांडवल नसते, अशा उद्योगास लघु उद्योग असे म्हणतात. म्हणजे भांडवल कसोटी, गुंतवणुकीची कसोटी ही अतिशय महत्त्वाची कसोटी लघु उद्योगांच्या व्याख्येसंदर्भात मांडण्यात आली. यानंतर 1997मध्ये आबिद हुसेन समितीची औद्योगिक विकासासाठी स्थापना करण्यात आली. या समितीने लघु उद्योगाची मर्यादा ही 3 कोटीपेक्षा जास्त भांडवल नसावे अशी वाढवली. आणि या समितीने ही मर्यादा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली. 2000मध्ये जे औद्योगिक धोरण आखण्यात आलं, त्या औद्योगिक धोरणामध्ये ही मर्यादा 1 कोटी एवढी स्थिर करण्यात आली. 3 कोटी आबिद हुसेन समितीच्या निकषांना 2001च्या धोरणामध्ये स्वीकारण्यात आले नाही. आणि यांनी असं म्हटलं या धोरणामध्ये की ही मर्यादा 1 कोटीपेक्षा अधिक भांडवल नसावी. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या काळामध्ये लघु उद्योगाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. लघु उद्योग म्हणजे काय? हा प्रश्न जर तुम्हाला आला, हा प्रश्न जर 16 मार्कासाठी आला, तर लघु उद्योग म्हणजे काय, लघु उद्योगाच्या समस्या आणि समस्या दूर करण्यासाठी उपाय सुचवा, हा महत्त्वाचा आहे. आपण इथे शॉर्ट स्वरूपामध्ये तयार करत आहोत. या अनुषंगाने आपण इथे लघु उद्योग म्हणजे काय समजून घेतलं. आणि त्याच्या एकंदरीत आपण 1950, 66, 75, 80, 85, 91 आणि 97 व 2000 धोरण या विविध वेगवेगळ्या घटनाक्रमानुसार आणि धोरणानुसार शासन आणि वित्त आयोगाच्या मतानुसारच्या व्याख्या अभ्यासल्या आहेत, ज्या की महत्त्वाच्या आहेत. आपण पाहिलं की लघु उद्योग आणि कुटीर उद्योग हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. अशा वेळेस याच्यातील फरक स्पष्ट करणं आवश्यक आहे. आणि हा फरक अतिशय सोपा आहे आणि सहज आता आपण ओळखू शकू की कोणता उद्योग हा लघु उद्योग आहे आणि कोणता उद्योग हा कुटीर उद्योग आहे. लघु उद्योगाची जी व्याख्या आहे त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की या लघु उद्योगामध्ये यंत्राचा वापर केला जातो, विद्युतचा वापर केला जातो. कुटीर उद्योगामध्ये अशा प्रकारे विद्युतचा किंवा यंत्रशक्तीचा वापर केला जात नाही. आधुनिक तंत्र वापरून आधुनिक वस्तूचे उत्पादन करणारे उद्योग असे लघु उद्योगाचे वर्णन केले जाते. परंतु परंपरागत जुनाट तंत्र वापरून परंपरागत मालाचे उत्पादन करणारे जे व्यवसाय असतात त्यांना कुटीर उद्योग असे म्हटलं जाते. लघु उद्योगाची बाजारपेठ ही विस्तृत असते, कुटीर उद्योगाची बाजारपेठ ही स्थानिक असते. लघु उद्योगात बाहेरच्या व्यक्ती काम करतात, कुटीर उद्योगामध्ये कुटुंबीयच काम करतात किंवा मालक आणि त्या कुटुंबातील व्यक्तीच काम करतात. लघु उद्योगाला लागणाऱ्या कच्च्या मालाची बाजारपेठ ही अमर्याद असते, तर कुटीर उद्योगाला लागणारी बाजारपेठ ही स्थानिक आणि मर्यादित असते. याशिवाय हा महत्त्वाचा एक फरक आपल्याला म्हणता येईल. तत्पूर्वी आपण कुटीर उद्योगाचा पाहू की राज्य वित्त आयोगाने असे म्हटले आहे की कुटीर उद्योग सर्वसाधारणतः शेतीशी संलग्नित असतात आणि ते ग्रामीण भागात अर्धवेळ काम करतात आणि शहरी भागात पूर्ण वेळ काम करतात. तर लघु उद्योग बहुंशी हे शहरी भागातच असतात, पूर्ण रोजगार उपलब्ध करून देतात. भारताच्या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामीण उद्योगाचे लघु उद्योगाचे 8 उपविभाग केले आहेत. यावरून तुम्हाला लघु उद्योग ओळखणे शक्य होईल. यात खादी, कुटीर उद्योग, हातमाग म्हणजे कुटीर उद्योग हा लघु उद्योगाचा एक भाग आहे. रेशीम उत्पादन, हस्तव्यवसाय, काथ्या, यंत्रमाग यापैकी 7 यात आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते, हे पूर्णपणे नागरी क्षेत्रात असतात. इथे पाहता आपण लघु उद्योगाचे वर्गीकरण केले. यावरून सुद्धा समजून येईल तुम्हाला की लघु उद्योग हे 3 प्रकारचे उद्योग असतात. यात कुटीर उद्योगांचा सहभाग असतो, परंपरागत उद्योग आणि अपरंपरागत उद्योग. कसे ओळखायचे? कुटुंब पातळीवर चालणारे उद्योग हे कुटीर उद्योग, परंपरागत वस्तूचं उत्पादन करणारे उद्योग हे कुटीर उद्योग, परंपरागत तंत्राचा म्हणजे जुनाट तंत्राचा वापर करणारे उद्योग हे कुटीर उद्योग.
परंपरागत उद्योगाच्याकडे वळूया. परंपरागत वस्तूचे उत्पादन परंतु आधुनिक यंत्राचा वापर आता इथे हळूहळू केला जातो. अपरंपरागत उद्योग, ज्यात आधुनिक वस्तूचे उत्पादन केले जाते आणि आधुनिक तंत्राचा वापर केला जातो. अशा प्रकारे आपण लघु उद्योगाचं वर्गीकरण 3 भागात करू शकतो. आधीचे जे प्रकार आपण पाहिले ते उद्योगाचे प्रकार होते, ज्याचा एक प्रकार लघु उद्योग आहे. आणि लघु उद्योगाचे 3 प्रकार आहेत. त्यात कुटीर उद्योग, परंपरागत उद्योग आणि अपरंपरागत उद्योग अशा घटकांचा समावेश आहे. आता आपण पाहूया लघु उद्योगाची वैशिष्ट्ये. लघु उद्योगात आता तुम्हाला लक्षात आलं असेल, यंत्राचा वापर केला जातो, तंत्रज्ञानाचा स्वीकार केला जातो. हे उद्योग स्वतंत्र जागेत, स्वतंत्र कारखान्यामध्ये असतात. हे उद्योग म्हणजे लघु उद्योग हे नागरी भागात, शहरी, निमशहरी भागामध्ये सुरू केले जातात. आणि यंत्राचा वापर हा याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. यानंतरचे वैशिष्ट्य आपण पाहू की देशी आणि विदेशी बाजारपेठेत मालाची लघु उद्योगात तयार केली गेलेली वस्तू ही देशी बाजारपेठेत विकतात. त्याचबरोबर विदेशी बाजारपेठेतसुद्धा विक्रीसाठी पाठविली जाते. या उद्योगामध्ये म्हणजे लघु उद्योगामध्ये उत्पादनासाठी विजेचा वापरसुद्धा केला जातो. नवीन पद्धतीचा स्वीकार उत्पादनासाठी केला जातो. कच्च्या मालाची उपलब्धता ही दोन्ही प्रकारच्या बाजारपेठेतून होते. यामध्ये आपण देशी बाजारपेठ आणि विदेशी बाजारपेठ या दोन्ही बाजारपेठातून लघु उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या कच्चा माल हा उपलब्ध करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण इथे लघु उद्योग म्हणजे काय आणि लघु उद्योगाची वैशिष्ट्ये अभ्यासली आहेत. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण लघु उद्योगाच्या समस्या आणि लघु उद्योगच्या समस्या सोडवण्यासाठीचे उपाय याविषयी चर्चा करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.